तुमच्या मनात जर समाधान नसेल ना, तर जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकत नाही. हो मित्रांनो, अपेक्षा कमी ठेवल्या की समाधान आपोआप मिळतं. नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि मित्रांनो, आज आपण अशीच एक कथा पाहणार आहोत, एका गरीब माणसाची, पण तो किती समाधानी आहे. बघा, एक सोमनाथ नावाचा माणूस होता. ऑफिसला जाताना त्याची कार बंद पडली. त्याच्या डोक्यात विचार आला, आज कार बंद पडली तर आज आपण बसने जाऊया. बसमध्ये चढला. खरं तर बसमधली गर्दी धक्काबुक्की पाहून तो अगदी घाबरला होता. पण तितक्यात एक जागा रिकामी झाली. एक माणूस उठला. हा त्याच्या जागेवरती बसला. पण थोड्या वेळाने सोमनाथ बघतो तर काय, तो माणूस उभा आहे आणि त्यांनी मला जागा दिली. पुढचा स्टॉप आला. पुढेही असंच घडलं. एक सीट रिकामी झाली, पण तो तिथे बसला नाही. त्याने दुसऱ्या व्यक्तीला तिथे बसवलं. असं करता करता पूर्ण प्रवासात जवळपास 4 ते 5 वेळेस असं घडलं. तो माणूस त्या जागेवरती बसू शकत होता, पण तो बसलाच नाही. त्याने दुसऱ्याच व्यक्तीला ती जागा देत गेला. आता शेवटच्या स्टॉपवरती ते सगळेजण उतरले आणि हा उत्सुकतेने त्याच्या जवळ गेला विचारायला, तुम्ही तुमची जागा प्रत्येक वेळेस दुसऱ्या माणसाला का देत होते? यावर त्या माणसाने काय उत्तर दिलं माहितीये? तो म्हणाला, मी अशिक्षित आहे. मी शाळा शिकलेला नाही हो. आणि माझ्याकडे पैसेही खूप कमी आहेत. मी एका ठिकाणी खूप कमी पैशात काम करतो. आणि इतरांना देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मी काहीच देऊ शकत नाही. कोणाला मी ज्ञान देऊ शकत नाही, कोणाला मी धन दौलत देऊ शकत नाही, कोणाला मी अन्नदान करू शकत नाही. म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी रोज माझी जागा दुसऱ्या एका माणसाला देतो. आणि माझा हा नियमच झालेला आहे. दिवसभर मी तिकडे खूप कष्ट करतो, तर थोडा वेळ मी अजूनही उभं राहून घरी जाऊ शकतो. म्हणून मी उभा राहतो आणि माझी जागा दुसऱ्याला देतो. आणि मला यात खूप समाधान मिळतं. मी आज कोणाला काहीतरी दिलंय म्हणून मी आनंदाने घरी जातो आणि रात्रीची मला शांत झोप लागते. कारण की आज मी कोणाची तरी मदत केलेली आहे. याच कारणाने मी रोज माझी जागा दुसऱ्याला देतो. सोमनाथ एवढा शाळा शिकलेला, सुटाबुटात ऑफिसला चाललेला. या माणसाचं उत्तर ऐकून तो शर्मिंदा झाला. आपण एवढं शिकलोय, पण आपण कोणाला काय देतो? उलट मीच त्याच्या जागेवरती बसलो. असं त्याला वाईट वाटलं. खरं तर सुशिक्षित आणि अशिक्षित म्हणजे काय? तो माणूस तर स्वतःला अशिक्षित म्हणाला, अडाणी म्हणाला. मला कोणाला देण्याकडे काही नाही. पण आपण चांगले कपडे घातले, डोळ्याला चष्मा लावला, हातात पर्स घेतली, मोबाईल घेतला, म्हणजे आपण सुशिक्षित झालो का? नाही. त्या माणसाने थोडक्यात समाधानाची व्याख्या किती छान सांगितली ना? आणि नकळत सोमनाथने त्या गरीब बिचाऱ्या माणसाला सलाम केला. खरंच किती मोठ्या मनाचा माणूस आहे. पैसा, अडका, धन दौलत सगळ्यांकडे असते, पण मनाची श्रीमंती फार कमी लोकांकडे असते. तो माणूस मनाने खरंच खूप श्रीमंत होता. सोमनाथच्या डोक्यात विचार आला, हा माणूस किती मोठा आहे ना, किती मनाने श्रीमंत आहे ना. देव याला नक्कीच प्रसन्न झालेला असणार. आणि देवाने किती महान मूर्ती घडवलेली आहे. देवालाही स्वतःवरती अभिमान असेल की अरे वा, मी अशाही माणसांना जन्माला घातलंय. असं म्हणून सोमनाथ ऑफिसला जायला निघाला आणि त्याच्या डोक्यात विचार आला की आपण आजपासून खूप काही नाही, जे आपल्याच्याने शक्य आहे ते आपण इतरांना देत जाऊ. आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावरती थोडं जरी हसू आलं ना, तरी आपण भाग्यवान आहोत. आणि देवाने आपल्याला जन्म दिला, देवाने आपल्याला ह्या पृथ्वी तलावरती आणलं, तर त्याचा काहीतरी उपकाराची थोडी तरी परतफेड ही असणार आहे. म्हणून मित्रांनो, अपेक्षा कमी ठेवल्या तर समाधान आपोआप मिळत जातं. तर मित्रांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.